मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर रात्री बैठक, जागावाटप आणि राज्यसभेच्या जागेवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता, तर आचारसंहितेची घोषणा होऊ शकते, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमधून मुंबईकडे रवाना, अजित पवारांची रात्री मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक। उद्या सकाळी अजित पवार पुन्हा जनसन्मान यात्रेत सहभागी होतील। ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक कांस्य पदक, भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर 2-1 विजय। टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक। विनेश फोगाटच्या याचिकेवर उद्या सकाळी 10 वाजता CASमध्ये सुनावणी, तर भारताकडून वकील हरीश साळवे बाजू मांडण्याची शक्यता। विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार। नीरज चोप्रा आज जेव्हलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार। रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात, अजित पवारांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जात घेतलं दर्शन। इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोललो तसं मी वागतो, अजित पवारांचं आवाहन। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही। संजय राठोडांविरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवर हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलंय। प्रकरण मागे घेण्याबाबत वकिलांना कोणत्याही सूचना दिल्या नाहीत। कोर्टानं एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही, चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट। संजय राठोडचा राजीनामा घ्या बोलणारी चित्रा वाघ तोंड घशी पडली। आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबळणं बंद करा, ठाकरे गडाच्या अयोध्या पोळ यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली। उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये 25 मिनिटं चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। बच्चू कडू यांनी कंत्राटदाराच्या कांशिलात लगावली। ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं बच्चू कडू संतापले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे मराठवाडा दौरा आटोपता घेणार। 12 तारखेऐवजी 10 तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरात दौऱ्याची समाप्ती होणार। बीड आणि जालन्याची बैठक एकाच ठिकाणी होणार। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तर घेणार। राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगींचं वक्तव्य। रुपाली चाकणकर खडकवासलामधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक, अजित पवारांकडे खडकवासलाच्या जागेची इच्छा व्यक्त केली, चाकणकरांची माहिती। स्वप्नील कुसाळेंना ऑलिम्पिक पदक ठेवलं, दगडूशेठ गणपतीच्या चरणी पुण्यात दाखल झाल्यानंतर स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास, तर रौप्य पदक विजेता खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटला मिळणार। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा। मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून घेतली शपथ। सरकारच्या सल्लागार समितीत 15 सदस्यांचा समावेश। पंतप्रधान मोदींकडून मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा। लोकशाही स्थापित झाल्यानंतर शेख हसीना बांगलादेशमध्ये जाणार। शेख हसीनांचा मुलगा साजिब वाजेद याची माहिती। जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भूकंपानंतर जपानच्या दक्षिणेकडील बेटांना त्सुनामीचा इशारा।